दर्शक हो नमस्कार. उजनी धरणाची सोमवारची अपडेट आपण घेणार आहोत. आपण या अगोदरच सांगितलं होतं की उजनीत येणारी आवक ही कधी पण वाढू शकते, का तर पावसाळा अजून 2 ते पावणे 2 महिने पूर्णपणे राहिलेला आहे आणि तो पावसाळा आता पुणे परिसर व आपल्या उजनी परिसरात तर 100% झालेला आहे. या अगोदरही बऱ्याच वर्ष काही अपवाद वगळता, त्यामुळे उजनीत येणारी आवक ही काल सायंकाळच्या तुलनेत आज सकाळच्या अपडेटनुसार प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे. ती कितीने वाढली, काय वाढली हे आता आपण पाहणार आहोत. त्या अगोदर आपण ATN मराठी चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व पहा शेतीविषयक व धरणाच्या सर्व अपडेट. उजनी धरणातून सोडलेले प्रथम पाणी पाहूया. सिनामाडा योजनेतून 180 क्युसेक्सचा विसर्ग सुरू आहे, तर दहेगाव उपसा सिंचन योजनेतून 80 क्युसेक्स, बोगद्यातून 400 क्युसेक्स, कॅनलमधून 300 क्युसेक्सचा विसर्ग सुरू आहे. नदीपात्रात अद्याप कोणतेही पाणी सोडले नाही. धरणातून एकूण सोडण्यात येणाऱ्या पाण्याची विसर्गाची बेरीज पाहिल्यास 960 क्युसेक्स आहे, तर धरणाची आजची सकाळची टक्केवारी 103.79% म्हणजे 104% जवळपास धरण झालेलं आहे. धरण 111% भरू शकते हे तुम्हाला वारंवार नेहमीच सांगितलेलं आहे. तर धरणामध्ये एकूण पाणीसाठा 119.26 TMC. हाही पाणीसाठा 123 TMCच्या वर नेता येत नसल्याची माहिती मिळते. यातील उपयुक्त पाणीसाठा हा 55.60 TMC झालेला आहे. तर आज येणारी आवक ही काल सायंकाळी 1495 क्युसेक्स होती, तर आज सकाळी त्यामध्ये मोठी वाढ झालेली आहे. आज ती सकाळी 6275 क्युसेक्स म्हणजे 6,500 क्युसेक्सनं विसर्ग येतोय आणि यातून सर्व धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग 960 क्युसेक्सचा फक्त आहे. साधारण 5,500 ते 5,500 क्युसेक्सने पाणी धरणामध्येच आता सध्याला साठवले जात आहे. यापुढे 1 ते 2 दिवस अशीच आवक राहिल्यास कदाचित कुठला विसर्ग सोडतील किंवा नदीपात्रात अजूनही आवक वरून जर वाढली तर नदीपात्रात सोडण्याचा कदाचित विचार होऊ शकतो, असं शक्यता निर्माण झालेली आहेत. अशाच प्रकारच्या पुढील व ताज्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपण ATN मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा व मिळवा पुढील सर्व महत्त्वाच्या अपडेट. बातम्या आवडल्या असतील तर आपण एक लाईक जरूर करून बातम्यांना प्रोत्साहन द्या.